जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो. तर बांधवानो, ज्यावेळेस मी अंतरवालीत पण होते ना, त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं होतं की सरकारला काय बोलू नका, काय म्हणू नका, कारण की त्यांच्याकडूनच आपल्याला आरक्षण भेटायचं आहे म्हणून. पण ह्या सरकारने प्रत्येक वेळेस आपल्याला नादी लावण्याचं काम केलं आणि हुलकवण्यात देण्याचं काम केले. छत्रपती शिवरायांची शपथ वाहिली तरी देखील आपल्या आरक्षणाचे पूर्ण मागण्या त्यांनी दिले नाहीत. आपल्याला आरक्षण त्यांनी दिलं नाही. नंतर एवढा म्हणजे लाठी हल्ला केला तरी पण आपण त्यांना आरक्षण मागितलं तरी पण त्यांनी दिलं नाही. म्हणजे वेळोवेळी फक्त आपल्यावर अन्याय आणि अत्याचार केला तरी पण ह्या सरकारपुढे जी जी कवर म्हणायचं बांधवानो, की आता एक घाव दोन तुकडं बस झालं आता, की ह्या सरकारला जी जी म्हणायचं. हे या सरकारनं आपल्या चढीवर दुसऱ्या समाजांना आरक्षण दिलं, की मी म्हणते चला ती दिलं तरी पण काय नाही, की आपल्यामुळं दुसऱ्यांचा तरी फायदा झाला. पण आपण इतकं ही आंदोलन करतोय किंवा दादांनी 2 वर्षापासून इतकं कडक उपोषण केलं, मग ह्या सरकारला का घाम फुटत नाही? शेवट ह्या सरकारनं सिद्ध करून दिलं की ही सरकार जातीवाद आहे. त्याच्यामुळं बांधवानो, की ह्या सरकारला हे जी जागा दाखवून दिल्याशिवाय हे आपल्याला आरक्षण देणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांनी मुंबईला यायचं आहे 29 ऑगस्टला. आणि जर ह्याच्यात हार झाली तर ह्याला फक्त समाज आणि समाज जिम्मेदार राहील. ह्याच्यात दादाची काहीही एक तीळ मात्रसुद्धा चूक राहणार नाही किंवा दादा ह्याला जिम्मेदार राहणार नाहीत. कारण की दादा त्यांच्या ह्यानं प्रयत्न भरपूर करतात आणि दादा तर 100% मुंबईला पण जाणार आहेत. जोपर्यंत आरक्षण देत नाही सरकार तोपर्यंत उपोषणला पण बसणार नाहीत. जर आपला समाजच नाही तिथं गेला तर ही हरामखोर सरकार आरक्षण द्यायला कानकून करणार आहे 100%. त्याच्यामुळं तळमळीनं दादा सांगतात की प्रत्येकानं मुंबईला यावं आणि आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचं आहे. हे आपल्या लेकराचा प्रश्न आहे, हे आपल्या पिढीचा प्रश्न आहे. आत्ता 29 ऑगस्ट गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही किती वेळेस जरी गेलं तरी फायदा नाही. त्याच्यामुळं आलेल्या वेळेचं संधीचं सोनं करा, कारण की संधी फक्त एकदा येते आणि दरवाजा ठोठवून जाते. त्यावेळेस जर आपण नाही दरवाजा उघडला ना तर ती संधी दुसऱ्याच्या दरवाजाला जाते. एवढं लक्षात ठेवा. जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा कोटी मराठा.